वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 29 पाहणार आहोत, ज्यामध्ये की तुम्हाला सांगितलेलं आहे काही क्वेश्चन्स दिले आहेत ते आपण पाहू आणि त्याच्यानुसार त्याला सॉल्व करू. ठीक आहे. जसं इथे दिलेलं आहे, त्याच्या अगोदर एक रूल सांगतो मी तुम्हाला. हा क्वेश्चन करण्या अगोदर तो रूल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळं काही लक्षात राहील. जर एखादा बेस असेल त्याचा पॉवर m आहे आणि या दोघांचा पॉवर जर n असेल तर a चा जो पॉवर m आहे आणि n आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल. ठीक आहे. जसं जस्ट बाजूला तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, पहा काय दिलेलं आहे. 15/12 टू दी पॉवर 3 आणि याचा पॉवर दिलेला आहे 4. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, 15/12 चा पॉवर जो काही आहे त्याला आपण मल्टिप्लाय करणार. 3 × 4 म्हणजेच काय, 15/12 टू दी पॉवर 12. ह्या अशा टाईपमध्ये याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे, जे की इथं बाजूला दिलेलं आहे. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 3 टू दी पॉवर 4 टू दी पॉवर -2. म्हणजेच काय, 3 चा जो पॉवर आहे 4 मल्टिप्लाय बाय -2 म्हणजेच काय, 4 2 8 आणि मायनस साइन असल्यामुळे मायनस. आन्सर काय राहील, 3 टू दी पॉवर -8. त्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 1/7 टू दी पॉवर -3 आणि या दोघांचा पॉवर आहे 4. ठीक आहे. म्हणजेच काय, 1/7 टू दी पॉवर -3 आणि या दोघांचा पॉवर आहे 4. म्हणजेच काय, 1/7 पॉवर -3 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच 3 4 12. 1/7 चा पॉवर काय येईल, -12. ठीक आहे. जे की बाजूला स्लाइड मध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्हाला क्लिअर असेल चांगल्या प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे 2/5 टू दी पॉवर -2 आणि याचा पॉवर दिला आहे -3. म्हणजेच मल्टिप्लिकेशन कशाचं, 2/5 मल्टिप्लाय बाय -2 मल्टिप्लाय बाय -3. या दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आन्सर हे आपलं प्लस मध्ये येते. का, कारण मायनस मायनस प्लस 3 2 6 आणि प्लस लिहिण्याची काही गरज नाही. त्यानंतर 6 टू दी पॉवर 5 टू दी पॉवर 4 म्हणजेच काय, 6 टू दी पॉवर 5 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच 6 टू दी पॉवर 20. 6 टू दी पॉवर 20. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 6/7 टू दी पॉवर 5 टू दी पॉवर 2. म्हणजेच काय, 6/7 टू दी पॉवर 5 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच काय, 6/7 टू दी पॉवर 10. ठीक आहे, जसं की इथं दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे 2/3 टू दी पॉवर -4 टू दी पॉवर 5. म्हणजे काय करणार आहे, त्यात -4 आणि 5चं काय करणार आहोत आपण, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 2/3 टू दी पॉवर -4 आणि याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण 5 ने. याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल, बेस जो आहे जशाच तसा राहील 2/3 आणि जे काही यांचं मल्टिप्लिकेशन आहे ते होईल 4 5 20 आणि मायनस साइन असल्यामुळं मायनस. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5/8 टू दी पॉवर 3 टू दी पॉवर 2 म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय -2. तर फायनल आन्सर आपलं काय येईल रे, 5/8 आणि याचा पॉवर काय राहील, -6, जो की इथं दिलेला आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन आय होप तुम्हाला क्लिअर असतील. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून जे काही समोरचे व्हिडिओ येतील त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर 3/4 त्यावर त्याचा पॉवर आहे 6 आणि या दोघांचा पॉवर आहे 1. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 1 3/6 आणि 6 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजेच 3/6 चा पॉवर असणार आहे 6.
जो की इथे दिलेला आहे 3/4 सॉरी 3/4 इथं मी 6 लिहिलेला आहे चुकीने 3/4 चा पॉवर असणार आहे 6. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2/5 टू दी पॉवर -3 टू दी पॉवर 2. म्हणजेच काय करणार, जे काही -3 ने कशाला मल्टिप्लाय करणार 2 ने, तर आन्सर काय येईल आपलं -6. 2/5 टू दी पॉवर -6. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 2/7 टू दी पॉवर -2. आता तुम्हाला काय विचारलं आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. तुम्हाला पॉझिटिव्ह इंटिजर्स लिहायचे आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह इंडायसेस लिहायचे आहे. आता इकडे पहा पॉझिटिव्ह लिहिते वेळी कसं लिहिणार आहात तुम्ही, जसं काय दिलं आहे 2/7 दिलेलं आहे, काय दिलं आहे 2/7 आणि याचा पॉवर काय -2. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, जे काही ब्रॅकेट मधील नंबर राहतील त्या सगळ्यांचा पॉवर काय असणार आहे -2. म्हणजेच 2 चा पॉवर हा -2 असेल आणि 7 चा पॉवर हा सुद्धा काय असेल -2. जर याला प्लस करायचं असेल तर मी काय करणार, याचा रेसिप्रोकल घेणार. म्हणजे 7 ला जर मी न्यूमरेटर मध्ये नेलं तर त्याचा काय होणार प्लस साइन येणार, आणि जर जो काही न्यूमरेटर आहे त्याला जर डिनॉमिनेटर मध्ये आणलं तर त्याचा साइन काय येणार प्लस येणार. म्हणजे 7 टू दी पॉवर 2 डिवायडेड बाय 2 टू दी पॉवर 2. दोघांचाही पॉवर 2 असल्यामुळे मी याला असंही लिहू शकतो 7/2 टू दी पॉवर 2. झाला पॉवर पॉझिटिव्ह. तर हेच तुम्हाला या क्वेश्चन मध्ये करायचं होतं. तर या पुढचे क्वेश्चनही तुम्हाला अशाच प्रकारचे दिलेले आहेत काही, ते आपण पाहू. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. काय करायचं आहे यामध्ये, काही वेगळं नाही करायचं आहे. 2/7 टू दी पॉवर -2 दिलेला आहे, यालाच काय करणार 7/2 टू दी पॉवर +2. ठीक आहे, रेसिप्रोकल. त्यानंतर दिलेला आहे 11/3 टू दी पॉवर -5. 11/3 टू दी पॉवर -5 म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, 11/3 टू दी पॉवर -5 म्हणजेच 3/11 टू दी पॉवर 5. कशा प्रकारे केलं, 11चा जो पॉवर आहे तो -5 आहे. 11चा पॉवर जो आहे तो काय -5 आणि 3चा पॉवर काय -5. आणि जर याला मी रेसिप्रोकल केलं तर काय येणार आन्सर 3/11 टू दी पॉवर 5. त्यानंतर नेक्स्ट 1/6 टू दी पॉवर -3 म्हणजेच काय करणार याला 6/1 टू दी पॉवर +3. आणि जे काही डिनॉमिनेटर 1 येतो तो लिहिण्याची आपल्याला गरज नाही, म्हणजे 6 टू दी पॉवर 3. 6 टू दी पॉवर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे y टू दी पॉवर -4. y टू दी पॉवर -4 म्हणजे याचा डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे काय आहे 1 आहे. याचं काय होणार 1/y टू दी पॉवर 4. ते इथं दिलेलं आहे. तर हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथंच संपतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक आणि सबस्क्राईब करण्याला विसरू नका. इथेच थांबतो. धन्यवाद.